झालं का धुणं धुणं सुषमा? लयच उशीर झाला माय. ओ माय, हो ना उशीर झाला. हे लेकरं सकाळून जायचं शाळा पाणी दप्तर डबे त्याचा ताल चालते माय. 8 वाजे लोक तर ते सुचू देत नाहीत. मग त्याचा बाप गेला दौऱ्याले तर त्याची शेदोरी करून दिली, भाकर बांधून दिली संग. आता बुडा म्हणे म्हणतातच मला चहा करून दे. बुड्याला चहा करून दिला. उशीरच होते बाई मग एकलीच. एकटी कोण माय? सासू कुठे गेली? बुडी घरी नाही का? नाही, बुडी गेली पोरीच्या घरी. असं का? माय सांगितलं नाही हो. काल तर दिसली होती मला. काल काय व परत दिवशी गेली ना माय. काल का मला खुद दिसलं का बुडीचं? नाही ना जशी सांग परत दिवशी दिसली वाटते बाई. मला वाटलं कालच दिसली का. असं का? अचानकच गेली माय. तू तर लग्नाला चालली होती ना काय? हो, आम्ही कुठे निघाले की बुडीला निघास लागते. आम्ही लग्नाला गेलो मग बहीणच्या हाती आणि लागे लागे आमच्या संग लागे बुडी आली तर ती लागे उतरली पोरीच्या घरी गेली. आता काली येते 8-10 दिवस. हा असं का? मीनाच्या घरी हो का? असं बोलावलं असेल मीनानं. कायले नाही काय नाही बोलावलं गेलावलं मीनानं. आमच्या बुडीलेच भल्ला कोंड आहे. इलेच बोलली याद येते. पोरीला नाही येत याद. ते गुतीला त्याच्या संसारात आणि इलेच बोललं रिकाम्या लोकांना रिकाम तिकडे धंद्याला सुचतात ना. स्वतःच्या घरात एवढा धिंगाणा पडेल चाललं लोकांच्या घरी. समजायला नाही पाहिजे का? लेकराची शाळा राहते सकाळून माणसाचा शिदोरी करणं घरात एवढा मला धंदा करणं एकला बैल नाही होत काय? आमच्या बुडीला तर काही घेणंच नसते. गेली की गेली. आता जा लागत होतं भेट घ्यायला लागत होतं. आता काल किंवा आज यायला लागत काय? अजून येत नाही म्हणते. फोन केला सकाळून जगण्यानं तर म्हणते येत नाही म्हणते. 8-10 रोज राहतो म्हणते. अजून सांगा काही हाय का जसा विचार? माय ते तर हायच माय बाई. लेकी बाई गुत्तात संसारात. पण या म्हाताऱ्या जीवाले बल्ली याद येते. मरे बे मला लेकीची लय याद येऊन राहिली. पण केलता येऊ म्हणलं बाई तर म्हणते मा आता निंदन लावलं. एका वावरात फेर आहे. पुरीच्या घरी 5 चक्कर वावर आहे ना बाई. हा बाय 2 एकर पराठी पेरली की पाहुणे ना पाहुणा लोस भरपूर आहे ना मा. लय मेहनती आहे माझं बाई. हो लय 5 एकरात पण 50 एकरावाला एवढं पीक काढते म्हणलं माझं बाई. मग माई पोरगी म्हणलं एक दिवस घरी नसते. मग दिवस नाही निघत तर दोघी नवरा बायको वावरात असतात म्हणलं. समजा गाव नाव काढते म्हणलं. मग उचाकरी कंपनी तिचं पण म्हणलं नाही येणं म्हणलं बाई लय तेच झाले आली नाही. तर म्हणे मा आता निंदन होऊ दे. आणि ते डवरे आहेत म्हणे एका अंगात फवारा आहे म्हणे. सोयाबीन बी पेरलो पराठी पेरली लगे जेवारी लगे ओव्यासाठी अर्धा एकर वावर रिकामही ठेवलं. त्याच्याकडे ओवाला बम पिकते तीळ ओवा माय बाई बुदळ पिकते तिकडे. पोरीचं वावर लय साजरा आहे ना. लय मस्त वावर आहे. मैचं वावर आहे ना मा पोरीचं. हो ना माय देव कबड्डी किती कसं सांगतो माहिती ना. पाठ झालं मला हे. अगं पाठ झालं का काही नाही काय पाठ करायला. खरं खरं आहे म्हणलं. मग माई पोरगी म्हणलं हे बाय 5 भाऊ आहेत 5 भाऊ. पण माई पोरगी सासू सासऱ्याला वागून राहिली. मग माले कितीच आहेत. लाईन नाही मंदवी नाही मोठ्या नाही 2 नंबर वाल्या नाही. माई पोरगी 4 नंबर आहे. पण तरी बी सासूली वागवते सासऱ्याला वागवते म्हणलं. मग अशी तुप्पाची धार असते म्हणलं वरणावर बुड्याच्या जेवते तो. लय सुखात वागून राहिली माई पोरगी. मग काय तर आता तोच आशीर्वाद म्हण. म्हाताऱ्या जीवाचा आशीर्वाद भेटते. उदोळ पीक होते म्हणलं मा पोरीले. अव तिच्या जेट असा टक पायते म्हणलं झुरते म्हणलं तो. मग लय बदमाश आहे तो. माय मागच्या बारीनं मा पोरीनं हे बाय त्याचा साजरा गोडाऊन आहे माय. मस्त 2 खोलीचा मोठा गोडाऊन बांधलेला आहे. तो त्याच्या ह्याच्यात कापूस ठेवला व मालेकीनं बाई बहान चोदाच्यानं 2-4 गाठोडे लांबवलं म्हणलं. हे बाय इकडलं तिकडे टाकेलं खळ जाते म्हणलं त्याचं. असा कपट्या मनाचा आहे लोचाट. काय पुरते व पोरगणी हा बाय 12वीत आहे. मारे बिड्या फुकते आणि दारू पिते. अव हरामातच जाते. काय कोण श्राप देता? मी काय श्राप देऊ माहिती आले. मी कोणती एवढी साधू संत लागून गेली श्राप द्यायला. जे आहे ते सांगून राहिली. मा पोरीला थोडा तरस नाही दिला म्हणलं त्या मोठ्यानं. माय ते मोठी तो शेप आहे. सासूचा जेवढा आठ नाही तेवढा मा पोरीला जेठाणीचा आठ होता म्हणलं. हो माय बाई बाय मा पोरीची सासू साजरी आहे. सासूच्या मानानं साजरीच म्हण लागते बरं. तिचा तेवढा हे नव्हता तरस नाही तेवढा जेठाचा आणि जेठाणीचा तरस होता म्हणलं मा पोरीले. मग आता बाय घ्या म्हणा आता म्हणे पोरग तर काही नाही पंग लागते. देवी गणपती तर निरा पडेल असते. 12 महिने दारू पिती नव्हती. शाळा सोडली 12वीतच आणि दुनिया बऱ्याची व्यसन त्याले. सारे पाप पुळे आले भर म्हणा आता. याच आयुष्यात भरा लागते. दुसऱ्याला छडसान ना तर तुमचे पापा तुमच्या पुढे तशीच येतात. नाही तर काय तर आता इशे निघाला म्हणून मन काढलं गोट. मग आता भलं डोकं दुखते. मी तर हागल्या गोजळ नाव नाही घेत त्याचं. गोट मुलीं म्हणते मी हागल्या गोजळ नाव काढत नाही. आणि दिवसातून 4 खेप त्या जेठाले शिवाय देते त्या जेठानीले शिवाय देते. मापुरीचं असं मापुरीचं तसं मापुरीचं वावरले मयाचं सासऱ्याच्या वरणावर तुपाची धार असते. पाठ झाली कहाणी तरी बुडिया सांगते तेच. बाई बसा बाई तुम्ही तुमचा झाला माय धंदा मारायला धंदा. बाजीराली टाकायची येईन तो माणूस. सकाळून वरण टाकलं होतं चटणी वरण ते दिलं तर अशी दुरीत बांधून. आता आले घरी तर म्हणते नाताई वरूनच आहे काय. ज्याला भाजी करतो कारले चिरून ठेवले त्याला मीठ आणि लिंबू लावून ठेवलं. बांधलं माता धुतो लागे भाजी टाकतो. हो माय जाय कर लेकर वाडीचा धंदा पुरते असं बरी घेतोय सासू. जाऊ दे पोरीच्या घरी बरं ना. असं का
राहते तर राहू दे मग. धंदा काय व आयुष्याला पुरला का? सकाळी मेली तर का वरून आणून धंदा करायला लावशील का तिले? तुला आहेत ना एवढं धड देऊ? तू कोणता बिमार आहेस? तुझ्या धंदा होत नाही? आणि कोणतेच लोक आहेत कोणते देरा जेठाचं करायला लागून राहिले तुले? का नंदा लग्नाच्या राहिल्या का देरा आहेत बिना लग्नाचे त्याचे स्वयंपाक करून तुले खाऊ घालायला लागून राहिले? तो आहेस लेकरन तुझाच नवरा एक तो बुडा आहे का? बुडाही गेला नाही? बुडा आहे ना. एकटीच गेली माझी सासू. बुड्याला तरी घेऊन झाला होतं संग भाकर तुकड्याचं चहा पाण्याचं टेन्शन नसतं मला. म्हणजे मामाजी गेले नाहीत ना, तिला गमत नाही पोरीच्या घरी. तीच गमते नाही. त्या म्हणतात ना मा पोरीपेक्षा माझी सूनच साजरी आहे म्हणतात. हो माझी सासरे मलाही नाव काढतात. लय खेप माझी सासू तरी भल्ली आहे बोकाट बोलणी अजिबात नाव नाही काढत. माझ्या सासरे लय साजरे आहेत. माझ्या सासरे तर पोरीच्या तोंडावर म्हणतात त्यापेक्षा माझी सून लय चांगली आहे. होय एकदा तर ऐकलं नाही आम्ही. आता तुम्ही काय आमच्या घरीच असता का बसेल आणि तुमच्या जवळ म्हणणार आहेत काय? किती खेप म्हणतात म्हणलं माझ्या सासरे. आता डबलच्या बारीनं म्हणतील ना मी तुम्हाला बोलावून आणीन. मग खोटं सांगतो का मी? मला कौतुक करतात माझ्या सासरे. मग मी हाऊस ना चांगली. आता सांगतो आता बाई तुम्हाला हे पा मा बोलणं नाही लस मला काही त्या सैदात बुडून बोलता येत नाही. जे आहे ते मला वचवांग बोलणं त्याच्यानं अर्धेला खूप ते अर्धेला जायते. पण ज्याला कळते त्याला समजते की नाही हे चांगली आहे. माझा सासराला हुशार माणूस आहे. मग बरोबर कळते माझ्या सासऱ्याला आपली सून साजरी आहे म्हणून. माझी सासू बोलली सासूला कळते बरं पण म्हणत नाही. पर कावा येऊन बसली काय? दरवाजा उघडा ते पुत्र घरात गेलं का? डॉक्टर फिरले काय? सकाळी लावा लागत होते. ओ माय बा सध्या झाली सांग बाई. जर माझा उगा तर धुन वाहू घालून राहिली ती वर. आता बाई बोलल्या तर आली घेतलो का त्या बाई जोड येतो माय पाय घरात कुत्र गेलं म्हणतात. मग डोकसं नाही तुले सकाळी लावून घ्याव का काही? दरवाजा उघडा बसली ती गप्पा ठोकत. जाय आला तो भाजी राहिली अजून काय माय बाई आहे. सकोन पासून 2 माणसाचा स्वयंपाक नाही होत. नवरा वावरातून आला तर ती भाजी शिजलीच नाही अजून. अमा आमच्या घरी समजा खटला होता का रे म्हणून मुलच्या खोतात पाहिलं की त्या म्हटलं बा 4 बुड्याचा खटला एकातच होता म्हटलं. खंडीवर भाकरी ठावावं लागत. मग अशी भाजी करायला लागे म्हणलं. आता गाव पंकज जशी असते तशी मोठ्या गंजा तशी इतकुशी नशी भाजी पाव भरायची. भाजी असं नशी काही घरचंच करा. दाय वाटा कसं दाय पाणी करा गय पाणी करा मुगाचं वरण करा उडदाचं वरण करा याच भाज्या ते पाट्यावर वाटून. आणि जात्यावर दहा लागे म्हटलं सुषमा चक्क्या नव्हत्या. माझ्या सासूला आवडी नाही माझ्या चक्कीतलं गय. जात्यावर दहा लागे सकोन 4 वाजता उठून आणि दवडीभर भाकरी थापा लागत. आणि अशा 4 खेप थापा लागत. तरी बी म्हटलं माणूस घरी येलो धमधम स्वयंपाक हजर. काकी यायले कुठे सांगतं यायच्या गाणं तर 2 माणसाचं होत नाही काही खटल्याचं करतील. आता बस झालं ना तुम्ही काल त्या बुडीला चल्लावणीचं पाणी देता ते तर अजून बसते. मग माई खाली उली काढत. मग चुकीचं आहे का? काहो काकी किती जणांचं करा लागे? यो असं 2 वाजले तरी भाजीचा पत्ता नाही. जाऊ दे माय चाललं जाल पुरती मला. नाही तर आता तर मला सर हे करतील. चालली मी भाजी टाकतो ये जा घरी. का काऊन गेली मा? तो का खोटं सांगते का? खरं तर ऐकलंच जात नाही आजकालच्या सुनवाई जोडणं. यायच्या कुठे आहे का? आमची कंबर दुखते आमचा पाय दुखते मान दुखते हात दुखते डोकसं दुखते काय माय काय नशीन दुखत या बायाचं. आमची कमाल व इरीचं पाणी खसाल वळू सळा सारून काय केलं ढोरं घरी पाजले म्हटलं. इरीचं पाणी वळू जात्यावर दऊ स्वयंपाक केला काहीच नाही दुखलं व माय बाई. आणि तुम्हाला तर माय सबन बटन दाबलं की पाणी गॅस लावला की चुलीला फुकही मारायची गरज नाही माय गॅसच आहे. तरी बी दुनिया भरायचे दुखणे तुम्हालाच व माय बाई. हा काय राहतं का म्हटलं अजून या लागते घ्यायला. म्हणणार मी फोनच करून राहील तुले म्हणलं बा राहतो म्हणलं मी 8-15 दिवस राहतो अजून बाईजोड. हा का काऊन चांगला आहे ना सगळं? हो चांगला आहे सगळं चांगलं आहे. आज दवाखान्यातच गेली बाई. म्हणजे चांगला आहे दवाखान्यात काय गेली मग? तब्येत नाही का तिच्या बरोबर? काय झालं तिने? हो चांगलाच आहे बैले 2 महिने झाले बाबू. असं का? असं बरं राय ना मग राय काही गोर नाही मग राय. हो दवाखान्यात गेली का बाई? खरे अंग दुखू राहिलं का तिचं? काय झालं? हा काऊन दवाखान्यात गेली बाई? ताप घेपाला का? तो मायले म्हणा मग राय म्हणा राय काही याची घाई नको करू म्हणा. मग पोरीची तब्येत साजरी होऊ दे मग ये म्हणा. तू जाशीनच ना आता राखीले ता संग घेऊन येतो एका परी. हे काय झालं बाईले काय झालं? नाही बाबा चांगला आहे सगळं चांगलं आहे. नाही बाबा म्हणतात काय झालं बाबाचाच नादा होता काही येते म्हणून फोन लावता तुले. असं पाहुणे संग गेली का दवाखान्यात मग? हो पाहुणे ते काय करून राहिले सुषमा लेकर शाळेत गेले असते नाही? हाय ना सुषमा फोन घेऊ आई बोलते. आता मा सांगायला पण लागते काल 6 महिने झाले का ती जाऊन बसली महिला याद आली. फोन घे आई बोलते. मला काय म्हणतात नाही. हॅलो हा का सुषमा झाला का धंदा? का धंदा माय तुम्ही तर एका दिवसाचा जातो 2 दिवसासाठी जातो करून 4 दिवस झाले तरी याचा पत्ता नाही माय. पुरीच्या घरी गेले की तसंही तुम्हाला याच वाटत नाही म्हणा घरी. अव नाही व सुषमा म्हणलं मीनाले 2 महिने झाले व आज दवाखान्यातच गेली ते. आता माय बाई माय
माई बाईनं सांगलं नाही लागे उत्सुक तिच्याच काही मनी मानशी नव्हतं. ते आता काय देवाचं देन. तिचे ननद बाई येला आहेत लागे. मी हवं आता म्हणलं पाठवलं मग दवाखान्यात. नाहीच म्हणे ते राहू देत नाही म्हणे. पण आम्ही दोघींनी मग हे केलं. काय साजर वाटते माझ्या वयात पोरगी एवढी मोठी झाली. काही सोपते आता हे असं. मी आतलं सुषमा संध्याकाळी फोन लावजो. बोलजो म्हटलं मी ना संग आता दवाखान्यात जायला येते. लाईन ना बोलीन ना. माय मग तुम्ही का आता का राहता का ते 9 महिने व्हायलो. इकडं घरातले पंचायत होते ना. सकून लय गोंधळ होते ना. लेकरायचे डबे करा घरचा स्वयंपाक करा धंदा करा लय लय माई होते ना. आता काय मग करा तशीच राहता माय पुरी जवळ. नाही व सांगायला कोणाचं होते माय 9 महिने राहणं. बाबा म्हणलं 8-10 दिवस राहतो आणि मग येतो एका परी. आता बाई चालल्या सतूबाई येलाय तर मीनाच्या मोठ्यानं बाई त्या जाता जाता असं काय मी राहतो आता 8-10 दिवस. मग येतो एका परी. आता जसं आलीस तर राहतो नाही तर काय येत होते घरून. घे भागून आता काही दिवस. हो भागून आता चालूच आहे माय. काय म्हणते आई बाई दवाखान्यात जायलाय संध्याकाळी फोन लावतो म्हणून सांग. मग संध्याकाळी बोलला जाते बाई संग. काय झालं रे बाबू बाबा. असं असं अरे तो मायले म्हणा मग राय म्हणा काही करू नये. पोरीचा आराम होते तेवढाच. राय म्हणा इकडली काही काळजी नको करू म्हणा. राय म्हणा तिले. हो सांगू आईले सांग. दाखवू पण मी सांगतो. बोला तुमच्या पोरा संग. हा हॅलो म्हटलं मा हे बाय राय म्हटलं बाबाई म्हणतात राय 8-15 दिवस राय जसं बाई म्हणते तितके दिवस राय. काही गोरा नाही इकडलं काही टेन्शन नको घेऊ. तू इकडे काय होते लहान लेकर आहेत काय होते. हो राय बाई जोड. हो राय म्हणा आता पोरीच्याच घरी. बुडील तर तसंही पोरीच्याच घरी गमती. आता तर कारणच सापडलं. काय माय नोंदले शक्ती काय. एवढी मोठी पोरगी झाली आता म्हातारपणा डोहाळे जेवण. काय बाई नाही आता मी तसं नाही म्हणत. पण का आले इतक्या दिवसानं. माय लेकर बाई बरं झालं बाई लवकर बाई माय तो 1.5 वर्षाचा फरक आहे माझ्या लेकरात. आपण जास्त उशीर लावतच नाही. जे काम करावं लागते ना ते मग झटपट. असं झांबल आपल्याला काही पटत नाही बाई.